नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं मराठी सागर यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी बांधवांसाठी आता जी आहे मोठी बातमी जी आलेली आहे। राज्यातील 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर झालेली आहे। पण नियमित कर्ज फेडणाऱ्यांना जे आहे, नियमित कर्ज जे फेडत आहे त्या शेतकऱ्यांना जे आहे 50,000 रुपयांचे जे अनुदान सुद्धा इथे मिळणार आहे। पण या योजनेमध्ये 3 मोठे नियम जे आहे लागू होणार आहेत। आता या नियमामध्ये जे आहे या नियमामध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तरच तुमचे यादीमध्ये नाव असणार आहे, नाहीतर तुमचे नाव जे आहे यादीमधून काढण्यात येणार आहे। आता कोणते 3 नियम आहे आपण ही संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये बघूया। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघून घ्या, राज्यातील लाखो शेतकऱ्यांना जे दिलासा देणारी बातमी जी आलेली आहे, शेतकरी कर्जमाफी आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन अनुदान या संदर्भात मोठा निर्णय जो आहे सरकारने घेतलेला आहे। आता मित्रांनो, राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना या नावाने ही नवीन योजना जी आहे सुरू केलेली आहे। आता मित्रांनो, जी नवीन योजना जी आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या नावाने जी ही योजना जी आहे आता नवीन योजना ही सुरू केलेली आहे। तर बघून घ्या, या योजनेअंतर्गत सप्टेंबर 2025 पर्यंत जे थकीत असलेले शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज होते का ते कर्ज माफ करण्याचा निर्णय जे आहे सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना जे आहे निर्णयामुळे मोठा दिलासा जे आहे इथे मिळणार आहे। एवढेच नाही तर शेतकरी नियमितपणे जे आहे आपले पीक कर्ज भरत आहेत अशा प्रामाणिक शेतकऱ्यांनाही सरकार आता विसरणार नाही आहे। अशा प्रामाणिक शेतकऱ्यांना आता सरकार विसरणार नाही। अशा नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जे आहे 50,000 रुपयांचे प्रोत्साहन इथं अनुदान देण्यात देखील आजच्या अर्थसंकल्पनेमध्ये जे आहे मंजुरी देण्यात आलेली आहे। म्हणजे जे शेतकरी प्रामाणिकपणे जे आहे कर्ज फेड करत होते अशा त्यांनाही या निर्णयामुळे आर्थिक मदत मिळणार आहे। आणि मित्रांनो, या संपूर्ण योजनेची अंमलबजावणी जी आहे संदर्भात सरकारने एक अभ्यास गट समिती जी आहे नेमलेली आहे। आता ही समिती कोणती आहे? ही समिती एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे आपला अहवाल सादर करणार आहे। या अहवाल आल्यानंतर जे आहे योजनेचे अंतिम निकष व पात्रता, कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आणि हे स्पष्ट होणार आहे। याच्याबाबत प्रोत्साहन अनुदान देण्यात कोणत्या वर्षापर्यंतचे कर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत, तसेच त्यासाठी कोणत्या अटी असतील हे देखील त्यावेळी जे आहे निश्चित केले जाणार आहे। म्हणजे ज्यावेळेस ही समिती जी आहे सादर अहवाल करणार आहे त्यावेळेस सगळे जे आहे इथं निश्चित होणार आहे। आता जे यानंतर जे आहे योजनेची अंमलबजावणी जे अधिकृत शासन निर्णय जे आहे म्हणजेच GR देखील लवकरच काढले जाणार आहेत। जेव्हा GR जारी होईल तेव्हा आपण सविस्तरपणे ही माहिती जी आहे जाणून घेणार आहोत की कोणते शेतकरी पात्र असतील, कोणत्या बँकेचे कर्ज माफ होईल आणि कर्जमाफीची प्रक्रिया जी आहे कशी होणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण जे आहे GR आल्यानंतर ही संपूर्ण माहिती आपल्याला त्या GR मध्ये इथं आपल्या चॅनलवर त्या संपूर्ण माहितीबद्दल एक व्हिडिओ येणार आहे। पण आता जे आहे शेतकरी जे आहे बघून घ्या मित्रांनो, पण आता मित्रांनो कोणतीही कर्जमाफी जी आहे मित्रांनो सुरू करण्यापूर्वी जे अर्थसंकल्पनामध्ये जे त्या शेतकऱ्यांना अधिकृत घोषणा होणे अत्यंत आवश्यक असते। आणि आता अखेर राज्य सरकारने जे आहे या कर्जमाफी योजनेची घोषणा जी अर्थसंकल्पनेमध्ये करून शेतकऱ्यांना जे आहे मोठा दिलासा दिलेला आहे। आता 2 लाख रुपयापर्यंतचे थकीत असलेल्या शेतकऱ्यांना जे आहे नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जे आजच्या बजेटमध्ये जे आहे मोठा आधार मिळालेला आहे। आता शेतकरी बांधवांनो, या परतफेड कर्जमाफीमुळे जे आहे शेतकऱ्यांना जे आहे मोठा आधार जे आहे 50,000चे प्रोत्साहन जे आहे ते शेतकरी बांधवांना जे आहे ते मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना जे आहे दिलासादायक ही बातमी आलेली आहे। आता या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। नवीन कर्जमाफीचे जे नवीन अपडेट येणार आहे ती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर येणार आहे। त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद मित्रांनो।